संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. नमो भगवते दत्तात्रेयाय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ श्री वल्लभ दिगंबरा. त्रैमूर्ती राजा गुरु तुझी माझा. कृष्णात्री वास करुणी ओजा. सुभक्ते ते करीती आनंदा. ते स्वर्गी पाहती विनोदा. कैसे श्री गुरुचरण ध्यात जात. विष्णू नामांकित अतिश्रमला चालत. राहिला एका वृक्षातळी. एक क्षण निद्रिस्त मनी श्री गुरु चिंतित. कृपानिधी अनंत स्वप्नी मजला कथेले. व्हावे सकलांचे कल्याण. याकरिता निश्चित उत्तम असे गुरुचरित्र अत्यल्प करावे जनाप्रती. गुरुचरित्र महिमान तिची अम्मा अमृतपान. सुंदर कुसुमे निवडून संक्षिप्त केले गुरुचरित्र. अनसूया अत्रिरमणी जाहली दत्तात्रेयाची चरणी. अगणित केल्या लीला माहुरगडी राहुनी. निर्मिले अनेक शिष्य अलर्क यदू. परशुराम कार्तवीर्य राजनंदन नावे सांगितली काहीसे. ओम द्राम ओम बीजमंत्र जपता प्रगटे श्री गुरुदत्त. महात्म्य असे अद्भुत श्री गुरुदत्तात्रेयांचे. लोक उद्धारा करणे अनेक अवतार घेऊनी. जला सन्मार्ग लावूनी मोक्ष मार्ग मितावी तसे. काशी क्षेत्री संध्या स्नान करी मधु करी मागे करवीरपुरी. शयन माहुरगडावरी करी ऐसा अमोघ महिमा जयाचा. मंगल वेशात कधी साधू रूपात. कधी कुमार कधी वृद्ध कधी यती कधी दिगंबर. असे अनेक रूपे घेती श्रीगुरु. ब्रह्मांड एक उत्तम वंशी. अपळराज सुमती राहत पिठापुर ग्रामासी. मनोभावे आधारिती श्रीगुरुसी. वर्तता ऐसे एके दिनी आला श्रीगुरु. अतिथी विषय वेशी. ओम भगवती भिक्षा देही म्हणत विप्रा घरी आले देखा. भिक्षा घाली ते नारी दत्तात्रेय साक्षात्कारी. प्रसन्न झाले ते वेळी काय हवे माग म्हणती. दत्तात्रेय म्हणे ते तियसी. माग माते इच्छिसी. जे जे वासना तुझे मानसी. तू पावसी त्वरित म्हणत असे. बोलिले पतिव्रता सुमती. स्वामी जे निरूपिले आता. जरणी नाम मज ठेविता. करा निर्धार याचा बोला. भावा माझा पुत्र ऐसा ज्ञानवंत पुराण पुरुषा. जगद्वंद्या वेद सदृशा. तुम्हा सारिका दातारा. तियेचे बोल ऐकोनी प्रसन्न झाला श्री गुरुदत्त. वर दिदला तियसी पुत्र होईल तुझे वंशी. पिठापुर ग्रामासी श्री गुरु अवतार घेती. श्रीपाद श्री वल्लभ नाम प्रसिद्ध स्थान श्री गुरुचे. माता पित्यांचे सुख देत 16 वर्षांपर्यंत. जाती हिमाचल प्रदेशी. द्यावया दर्शन बघता ते. वाराणसीत जाऊन गुप्त राहती काही काळ. उद्धरिले अनेक भक्त गोकर्ण क्षेत्रात येऊनी. पुण्यपावन स्थान म्हणून राहिले श्रीपाद गुरु आपण. वर्षे 3 गुप्त रूपे तेथून श्रीगिरीज पर्वता जाती. 4 मास क्रमवणी तेथे निवृत्ती संगमाते आले. दर्शन दिती बघता ते पातळी तया गुरुवरपुरा. श्रीपाद राहिले कुरुवरपुरी. ख्याती राहिली भूमीवरी. प्रगटे महिमा अपरंपारी. सांगता विस्तार असे देखा. त्या ग्रामीचा रजक एक. नित्य त्रिकाळ येऊनी लोटांगण घालूनी. नमन करी अति विनया. ऐसे वर्तता एके दिनी आला रजक नमस्कारासी. श्रीपाद म्हणती तयासी एक चित्ती परी ऐसा. श्रीपाद म्हणती रजकांसी का नित्य कष्ट तोसी. काय हवे तुझसी सांग आता मज लागी. म्हणे रजक स्वामी व्रत राजा भावे ऐसे वाटत. या जगात सर्व सुखी राजा एकची असतो. श्रीपाद म्हणती राजकासी प्रसन्न झालो तुझ्या भक्तीसी. पुढील जन्मात निश्चिती राजा होसी मिलिच्छ माणसाशी. म्हणती स्वामी तयाप्रत मीही पुन्हा अवतरत. दर्शन देईन तुझं प्रत ठेवी विश्वास बोलाचा. ऐसे झाली या अवसरी श्रीपाद राया कुरुवारपुरी. असता महिमा अपरंपारी असे प्रख्यात परी ऐसे. प्रख्यात असे कुरुवरपुर मन कामना पुरती तेथे. ऐसे व परी कित्येक दिवस श्रीपाद होते कुरुवरपुरीत. अदृश्य होऊनी तयास्थानी राहिले श्रीपाद निर्गुणी. जन असती भक्त केवळ त्यासी दिसती श्री गुरु निर्मळ. श्री गुरुचरित्र संक्षिप्त कथा येते सारभूत. श्रीपाद श्री वल्लभ समर्थ प्रगटले कुरुवरपुरी जाण. इति श्री गुरुचरित्र संक्षिप्त नाना प्राकृत कथा समंत सदा पठित भावी भक्त. प्रथमाध्याय गोढा. श्री गुरुदेव दत्त. इति श्री गुरुचरित्र संक्षिप्त प्रथमाध्याय संपूर्णम. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः. सिद्ध सांगे नामधारकासी. श्री गुरु महिमा काय पुससी. अनंत रूपे घेती परीसी. विश्वव्यापक परमात्मा भक्तजनावतारावयासी. अवतरतो श्री ऋषिकेशी. शापदित दर्वास ऋषी कारण असे तयांचे. माधव ब्रह्मांड कारंजा ग्रामी. अंबा नामे त्यांची नारी. वासना तिची पूर्वजन्मीची. ईश्वर पूजा करीत असे. प्रदोष पूजा अतिहर्षी. मंदवारी त्रयोदशीसी. पूजा करी विशेषी. गर्भवती झाली देखा. 9 मास होता तियेसी. प्रसिद्ध झाली शुभ दिवशी. पुत्र झाला म्हणून आनंदले माता पिता. जन्मताच तो बालक ओंकार शब्द म्हणत असे. तटस्थ झाले सर्व लोक. झाले लोक सर्व अभिनव आजी देखिले. उपजत ओंकार जपत. अन्य काही न बोलत. सदा हास्य करत. म्हणून चिंतित माता पिता. अमुचे वच मनाची वासना तू पूर्वाविनंदना. बोबड्या बोलांना एकावे वाटे पुत्र राया. खून करुणी मातेसी. बाळ दाखवी संतोषी. व्रतबंध करिता आपणासी. येतील म्हणे बोल सकल.
एकोणी ऐसे माता पिता व्रतबंधन तत्वता म्हणती करून इच्छिता करू लागले दयासी विधियुक्त मौशीबंध देखा बंधन केले बालका मंत्रोपदेश करता देखा वेद बोले चारी आपण सभा समस्त विस्मय करी माता पिता हर्षभारी मुका बोले वेदचारी म्हणती देवांचा अवतार म्हणे बालक मातेसी त्व उपदेशीले मजसी भिक्षा माग म्हणसी निरूप द्यावा आम्हा त्वरित आम्ही असो ब्रह्मचारी करावी भिक्षा घरोघरी वेदाध्ययन मनोहरी करणे असे पर्येसा तव नरसिंह सरस्वती म्हणती सर्व जनाप्रती आम्ही तर संन्यासी येती न राहावे एकस्थानी माता पित्याप्रती ज्ञान कथुनी पुत्र देती काशी क्षेत्री संन्यास घेती यात्रा करती उत्तरेची भुवनेश्वरीला मूर्ख ब्रह्मण जीवात छेदुनी करी अर्पण त्याचे विद्या देऊन धन्य केले तयासी बिलवाडी ग्रामासमीप औदुंबर स्थान प्रख्यात आज चाहले दत्त असत दत्तस्थान म्हणून या 4 मास वास केला शक्ती अगणित ठेविल्या पादुका तेथे स्थापिल्या जनोद्वारा कारणे प्रख्याताच दत्तस्थान औदुंबर पादुकास्थान ऐसे ते तीर्थस्थान सर्व कामना होती पूर्ण विप्र एक जाता गंगेत तव गुरुनाथ देखत तयासी याना म्हणती आत्महत्या महादोषी श्री गुरुवचन ऐकोनी गेले शिष्य धावोनी त्या विप्राते काढूनी आणल्या गुरुसन्मुख श्री गुरु म्हणती तयांची का देह त्या करिसी प्राणत्याग महादोषी वृत्तांत सांग आम्हा पक्ष मास भोजन करिता उदरव्यतेने कष्टता सहन होता प्राण देता काय सांगू गुरुराया संशय न धरी आपुले मनी भिवू नको अंतःकरणी व्याधी गेली पळवणी भोजन करी पोट भरी पीडामुक्त केले विप्रासी मूढा विद्वान करिसी व्यथेने पीडित ब्रह्मानासी त्यासी व्याधी मुक्त करिसी क्रूर यवनाते करुणी शासन माधवा विप्रसी ब्रह्मज्ञान सायन देवास वरदान श्री गुरुकृपेने मिळत असे उपदेश देती भक्तासी देह हा अनित्य म्हणसी म्हणून धर्माचरण करा सांगती मोक्ष मार्ग पावया तया औदुंबर स्थानात 4 मास राहत तेथून व पुढे निघत जनद्वार करावया औदुंबर स्थानाहुनी निगते नरसिंहवाडी स्थानी जाती तेथे 12 वर्षे राहती ते करती तब देखा श्री गुरुचरित्र संक्षिप्त श्री गुरुलीला येथे पाहत श्री नरसिंह सरस्वती दत्ता स्वामी औदुंबरी बसले इति श्री गुरुचरित्र संक्षिप्त नाना प्राकृत कथा समंत सदा पठित भाविक भक्त द्वितीयाध्याय गोढा श्री गुरुदेव दत्त इति श्री गुरु चरित्र संक्षिप्त द्वितीयाध्याय संपूर्णम् अध्याय 3 श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः श्री नरसिंह सरस्वती अमरापूर ग्रामायती पंचगंगा संगमी राहती तेसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबरू प्रख्यात जाना कल्पतरू देवसे अमरेश्वरू तया संगमी जानपा औदुंबर सनिध्येसी 3 तीर्थे परियेसी अमरेश्वर सनिध्यसी अनुपम तीर्थे असती पै तीर्थे असती अपारी सांगता असे विस्तारी या कारणे गुरु त्यापुरी राहिले तिथे 12 वर्षे आज प्रख्यात ते स्थान नरसिंहवाडी म्हणून अगणित भक्तजन नित्य येती दर्शना मनोहर पादुका असत 64 योगिनी सेवा करता सर्वजन पूजित असे महास्थान ते लोकद्वारा कारण श्री गुरुदत्त आपण अनेक लीला दावून मनोरथपुरी विधी सगळ्यांचे ग्रंथ असे संक्षिप्त म्हणून काही लीला सांगत गुरुचरित्र असे अद्भुत वर्णन शक्य कोणी असता पुढे वर्तमाने भिक्षा कराव्या प्रतिदिनी अमरापूर म्हणजे ग्रामी जाती श्री गुरु परियेसा तया ग्रामी द्विज एक असे वेद अभ्यासक भार्या त्याची पतिसेवक पतिव्रता शिरोमणी तया विप्र मंदिरात घेवड्याचे असे वेल उन्नत शेगा निगदी बहुत त्याने करी उदरपूर्ती श्री गुरु एके दिवशी तया विप्रगृहासी आपण गेले भिक्षेसी विप्रे नेले भक्तीने शेंगा घेवड्याच्या परियेसी श्री गुरु स्वीकारी भिक्षेसी आश्वासिती अतिसंतोषी गेले तुझे दरिद्र सर्व दरिद्र घेवड्याच्या मूळ श्री गुरुचे तत्काळ टाकून देती मूळ गेले आपण संगमासी त्या वेलांचे मूळ जरी जे का होते त्यांच्याद्वारे टाकू म्हणून द्विजवरी खंडित झाला त्या जागी काढता त्या मुळाची लाभला धन कुंभ तयांसी आनंद झाला बहु असी गेला घेऊन गृहात म्हणे हे नवल घडले श्री गुरु प्रसन्न झाले म्हणून वेलासी तोडिले सदन केले आम्हासी जो का भजले श्री गुरु ते सर्व सुख सारे तया ते अखंड लक्ष्मी सदना ते अष्टचर्य नांदती ज्यावर होई गुरुकृपा धन्य केले तया बापा कल्पवृक्ष आश्रय करिता नवे विघ्न तया गृहा अमरेश्वर सन्निधानी वसती 64 योगिनी पूजा करावया मध्यान्नी येती नित्य श्री गुरुपाशी एक भक्त देखिले श्री गुरुसी जलयोगिनी आल्या पूजेसी गंगेत येता कैसी वाट जाहली जलात श्री गुरुनाथ म्हणून पूजा करती योगिनी भिक्षा देते चमक करुणी आले मागुती बाहेर योगिनी श्री गुरु ते पूजित दिव्य तेज तेथे पसरत स्वामींचे रूप अद्भुत तेव्हा देखत भक्त नरसिंहवाडी स्थानात मनोहर पादुका स्थापित पूजित तयाप्रत पूर्ण होती मनोरथ गेल्या 700 वर्षात
उद्धरिले अनेक भक्त अपार महिमा होत आजही आहे वाढीत. शिरोळे नामे ग्रामासी विप्र एक परियसी भार्या त्याची पतिव्रता कष्ट तसे येणे परी. 5 पुत्र तिसी झाले सवेची मरण पावले अनेक देवा आराधिले स्थिर नवे कवणे परी. एक विप्र म्हणे तियेसी तू जावे पंचगंगा संगमासी तीर्थसे औदुंबर वृक्षासी आराधावे परियेस. मास एक आचारित श्री गुरु स्वप्नी येत पुत्र शतायुषी होईल म्हणत भय देती तीज प्रती. पुढे तये नारीसी पुत्र झाला तियेसी श्री गुरु कृपेसी अति आनंद वर्तता. पुत्रांची झाली वर्ष 7 घात झाला अकस्मात मरण पावला तक्षणी एके दिनी अवधारा. माता पिता शोक करीत जननी म्हणे आक्रोशित श्री गुरुने तिथला वत्स अल्पायुषी कसा झाला. ऐसे नाना परिदेख दुःख करी बहुत शोक निवारती सकळ लोक वाया दुःख करीत असे. तव श्री गुरुदत्त संन्यासी रूपे तेथे येत म्हणती जा पादका स्थानात वर लादला तुला देते. ऐसे वचन ऐकोनी विश्वास झाला तिचे मनी शोभा पाठी बांधोनी घेऊन गेली औदुंबरा. ऐसे करता झाली निशी विप्र मागसी प्रेतासी म्हणे आक्रोश काहो करीसी संस्कारुनी जाऊ आता. काही केलं न दे प्रेत आपणा सहित जाळा म्हणत पोटी बांधून या प्रेत लोळत असे पदुकांवरी. आजच्या रात्री प्रेतासी सुटेल वास दुर्गंधीसी देईला आपोआप दहनासी म्हणून निघती सकळ लोक. बोलो कोणाचा एकेना लोक गेले स्वसदना पतीसहती अंगना आक्रोश करीत असे. स्वप्नी रडू नको रडू म्हणून श्री गुरु देती आश्वासन पाही जागी होऊन पुत्र संजीवन झालासी. जागृत करुणी पतीसी सांगे वृत्तांत तयांसी पती म्हणे तियेसी ऐसे महात्मा श्री गुरुचे. दंपत्य दोघे जाना करुणी औदुंबरी प्रदक्षिणा साष्टांग नमनी चरणा नाना परिस्तोत्र करीती. नरसिंहवाडी पादुका स्थान अपर असे महिमान अदृश्य रूपे नारायण वसती तेथे सर्वदा. इति श्री गुरुचरित्र संक्षिप्त नाना प्राकृत कथा समंत सदा पठित भाविक भक्त तृतीयाध्याय गोडहा श्री गुरुदेव दत्त. इति श्री गुरुचरित्र संक्षिप्त तृतीयाध्याय संपूर्णम. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः. श्री गुरुचरित्र कामधेनू सांगितले माझे विस्तारुणी अद्यापि न ध्याय माझी म्हणू आणि कावडी होतसे. तू हा प्रश्न केलासी संतोष माझ्या मानसी उल्हास होतो सांगवयासी. गुरुचरित्र कामधेनू पुढे वाढला अनंत महिमा सांगता असे अनुपमा. श्री गुरु आले गाणगा ग्रामा राहिले संगमी गुप्त रूपे तया ग्रामी विप्र एक राहत असे दरिद्री देख भार्या त्याची पतिसेवक पतिव्रता शिरोमणी वर्तता सदा दरिद्र दोषी असे एक वांज महिषी वेसन घालती तियेसी दंतहीन अतिवृद्ध वर्तता सदा एके दिवशी न मिळेवरू ब्रह्मणासी घरी असे वांज महिषी नेले नाही मुक्तिकेसी तया विप्र मंदिरासी. श्री गुरु आले भिक्षेसी विप्र गेला याची वृत्तीसी वणता त्याची घरी असे. श्री गुरु आले भिक्षेप्रत पतिव्रता आली धावत साष्टांग करी दंडवत करती झाली तयावेळी उत्तम धान्य घरी बहत घेऊन येती पती त्वरित. श्री गुरुसी बैसा म्हणत पिढे घातले बैसावया. श्री गुरु म्हणते तियेसी तुझद्वारी असता महिषी क्षीर काहू न खालीसी भिक्षेसी नाही वरू म्हणून या. विप्रवणिता करी नमना वांज महिषी दंतहीन गाभा नमाचे कवने परी रेडा म्हणून पुशितो. श्री गुरु म्हणते तियेसी मिथ्या बोल अम्मासी त्वरिप जाऊनी महिषीसी आणि दोहोनी क्षीराम्हा. एकूणी श्री गुरुवचन विप्रवणित जाता क्षणा क्षीरदंबली संतोषन पात्रे 2 भरली तया वेळी. क्षीर अग्नित तापवूनी घेऊन आली क्षीरभरणा. श्री गुरुना ते केले प्राशन अति संतोष करून या. संतोषोनी गुरुमूर्ती वर्धिती अतिप्रती तुझे घरी अखंडिती लक्ष्मी राही निरंतर. श्री गुरु गेले संगमासी वार्ता पसरली महिषीसी कळली तया राजास कुमसी नामे ग्रामासी. होता एकतापसी त्रिविक्रम भारती नामेसी 3 वेद जाणतसे नित्यमानस पूजा करी ध्यानी सदा नरहरी एकिले त्याने गाणगापुरी असे. नरसिंह सरस्वती एकूणी राजा संतोषला नाना अलंकार करीत जाहला हत्ती अश्व पायदळा शृंगार केला तयवेळी. समारंभ केला थोरू पालखीत बसले श्री गुरु नाना परिवाद्य गजरू करुणिया निघाले. ऐसे परी श्री गुरुमूर्ती दया कुमसी ग्राम मायेती त्रिविक्रम भारती करत होत मानस पूजा. तप केले बहत दिवस पूजा केली तुझी मानस आजी आली ग फळास मूर्ती साक्षात भेटली. ऐसे परी श्री गुरुची स्तुती केली भक्तीसी. श्री गुरुमूर्ती संतोषी झाली निज मूर्ती एक. ऐसा परमपुरुष गुरु त्या ते जे कोणी म्हणती नरू तेची पावते यमपुरू सप्तजन्मपर्यंत. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुची होय गिरिजारमणू वेदशास्त्र पुराणू बोलती हे प्रसिद्ध. या कारणे श्री गुरुसी शरण जावे निश्चयसी विश्वासावे माझ्या बोलासी लीन भावे श्री गुरुने चरणे.
पुढे अपूर्व वर्तले एक शिष्य नामधारक विद्रा नामे नगर एक होता राजा यवन तेथे महाक्रूर ब्रह्माद्वेषी करी सदा करी जीवहिंशी चर्चा करवी ब्रह्मानासी वेद म्हणती आपण पुढे वेदशास्त्री निपुण द्रव्यावरी ठेवणी मला भेटीस जाती ब्रह्मान वेद म्हणती यवना पुढे येणे परी वर्तमानी वर्तत असता एके दिनी मंदभाग्य विप्रधोनी येऊनी भेटेले राजा म्हणे समस्तांशी चर्चा करावी तुम्ही यासी जे जिंकिती दरकेसी त्यासी अपार द्रव्य देऊ म्हणे गावोगावी हिंडती जयपत्रे लिहून घेती एसी कवन असे शक्ती तया सन्मुख उभे राहावे समस्त नगरी हिंडत पुढे गेले दक्षिणपंथ भीमात्री असे विख्यात कुसमी ग्राम उत्तम तेथे होता महामुनी त्रिविक्रम भारती म्हणून त्याचे येती व वेदतिनी अनेक शास्त्रीय विज्ञतो महामुनी कीर्तिमंत म्हणून सांगती जन समस्त एकती द्विज मनोन्मद गेले तया मुनिपासी जावनी म्हणती तयांचे त्रिवेदी ऐसे म्हणविसी चर्चा करावी अम्हासी अथवा द्यावे हरिपत्र त्रिविक्रम महामनी घेऊन आला विप्रा लागून गाणगापूर भवने श्री गुरु सन्मुख श्री गुरु म्हणती विप्रांसी कवन आले ती कार्यासी वादक काय अम्हासी लाभ काय वादे तुम्हा श्री गुरु उपदेशिती त्यासी परी तेन जानसी गर्वे असे मानसी न एकती तयांचे किती प्रकारे विप्रांसी श्री गुरु म्हण सांगती हितासी न एकती द्विजतामसी म्हणती वादका पत्र देणे ऐसे उत्तर एकोणी कानी कोप करीती श्री गुरु म्हणी जैसे तुमचे अंतकरणी तैसे सिद्धी पावसी म्हणती तैसे विप्र मधोन्मद श्री गुरुना ओळखता बळे आपुले प्राण देता दिवांधवत द्विज देखा इतुके वर्तता ते अवसरी श्री गुरु देखती नरासे दुरी शिष्यांसी म्हणती पाचारी कवना जातो मार्गस्थ श्री गुरु वचन एकोनी गेले सेवक धावोनी त्या नरा ते पाचारोनी अनिला श्री सन्मुख गुरु सन्मुख गुरु पुसती त्यासी जन्म कवन जातीसी तो वृत्तांत सांगमतसी म्हणून पुसती तय वेळी श्री गुरु वचन ऐकून सांगे आपण जातीही ना मातंग नाम म्हणून स्थान आपुले बहिर्ग्रामी ऐसे गुरुपाळू परमपुरुष दृष्टी केली सुधारस लोहासी लागता परिस स्वर्ण होता काय वेळ तैसे तया पतितावरी कृपा केली नरहरी दंड देऊन शिष्या करी रेखा सप्त काढविल्या श्री गुरु म्हणती पतितासी एक लेखा लंघिरे ऐसी आला नर वाक्या सरसी आले ज्ञान आनिक तया श्री गुरु म्हणती तयांसी कवने कोळी जन्मलासी म्हणे पतित म्हणे किरातवंशी नाम आपुले वन राखा दुसरी रेखा लंकिता ज्ञान झाले मागुता बोलू लागला अनेक वार्ता विस्मय करती तय वेळी तिसरी रेखा लंकिता म्हणती त्यासी झाली ज्ञानी स्मृती म्हणे गंगापुत्र निश्चिती वास्तटी गंगेच्या लंकिता रेखा चवती म्हणे आपण शूद्र जाती जातो होतो आपले वृत्ती स्वामी माते पाचरिले लंकिता रेखा पाचवेशी झाले ज्ञान अनेक तयांसी जन्म झाला वैश्यवांसी नाम आपुले सोमदत्त सहावी रेखा लंकिता म्हणे आपण क्षत्रिय ख्याता नाम आपुले विख्याता गोदावरी म्हणून सातवी रेखा लंकिता क्षण अग्रजाती विप्र आपण वेदशास्त्राती व्याकरण अध्यापक नाम आपुले श्री गुरु म्हणती तयांसी वेदशास्त्री अभ्यास मनसी आले विप्रचर्चेसी वाद करीत असावे अभिमंत्रुणी विभूती त्याचे सर्वांगी प्रोक्षिती प्रकाशले ज्ञानज्योती तया नरापरिसा जैसे मानस सरोवरास जायस वायस जाता होती हंस तैसा गुरु हस्तस्पर्श पतित झाला ज्ञानराशी नरसिंह सरस्वती सद्गुरु जय त्रयमूर्तीचा अवतारू अज्ञानी लोक म्हणती नरू तेची जाती अंधपाता जे आले चर्चेचा विप्र भयचकित झाले फार जीवा तुटवणी झाले बधीर हृदय शूळ तत्काळी विप्र थरथरा कापती श्री गुरुचरणी लोळती आमुची आता काय गती जगत ज्योती स्वामी या वैष्णवनी मायापाशी झालो आपण महा तामसी न ओळखो तुझ्या स्वरूपाची क्षमा करणे स्वामी या तेसे त्या पतितासी लागले ध्यान गुरुसी न जाय आपल्या मंदिरासी विप्र आपण म्हणत असे इतुके होता ते अवसरी आली त्यांची पुत्रणारी म्हणू लागले अपस्मारी म्हणून आलो धावत जवळ येता स्त्रियसी स्पर्श नको म्हणे तिसी कोपे करुणी मारावयासी जात असे तो पतित एकूणी दियेचे वचन गुरु बोलती हसून त्यांना राते बोलावून सांगता ती परेसा श्री गुरु वचन ऐकून विनवतेसे कर जोडून केवी करू होऊ जाती ही न ज्ञान होऊ निमागुती श्री गुरु म्हणे विचारती याचे अंगी असे विभूती प्रक्षाळावे लुभक्ता हाती अज्ञान तत्व पावेल म्हणती श्री गुरु म्हणती त्यासी उदक घेऊन कुंभासी म्हणती घालिता
म्हणती घालिता पतितासी गेली विभूती धुवोनी विभूती धुता पतिताचे झाले अज्ञान ममत्याचे म्हणत्याचे मुख पाहता श्री पुत्रांचे धावते गेला त्याजवळी ऐसे विभूतीचे महिमान महात्म्य असे पावन साच होय ब्रह्मापूर्ण भस्म महिमा अपार इथे श्री गुरुचरित्र संक्षिप्त नाना प्राकृत कथा समंत सदा पठित भाविक भक्त चतुर्थाध्याय गोढा श्री गुरुदेव दत्त इति श्री गुरुचरित्र संक्षिप्त चरित्र चतुर्थ अध्याय संपूर्णम। अध्याय 5 श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः। नामधारक शिष्यराना लागे सिद्धाची या चरणा विनवतेसे कर जोडून भक्तिभावे करून या गुरुचरित्र सुधारस तुवार पाजिला आम्हास तृप्त न होएगा मानस तृष्णा आणि होतसे धन्य धन्य तुझी वाणी वेद लागला गुरु श्री गुरुचरणी तुझी तरलासी भवानी सकळा अभिष्टे साधतील याचे असता वर्तमानी उत्तर दिशे माहुरस्थानी होता विप्र महाघनी नामतया गोपीनाथ पुत्र झाला तयांसी वर्षे 12 होता तयासी विवाह करती प्रीतीसी दंपती एकची वयसी अतिप्रिय महाऋषी वर्तता झाली 16 वर्षे तया पुत्रासी ऐसी प्रेमे असता देखा व्याधी आलिता पुरुषा अनेक औषधे देता एका आरोग्य नो हे तयासी पुरुषावरी आपला प्राण करी नित्य उपोषण पतिस देता औषधे जाण प्राशन करी आपणही येणे परी 3 वर्षी झाली व्याधी क्षयासी पतिव्रताती कैसी पुरुषासवे कष्ट तसे जितके अन्न पतीसी तितुकेची ग्रास आपणाशी जैसे औषध देतीय त्यासी आपण घेतसे परियसा वैद्य म्हणती तैवेळी नव्हे बरवे त्यासी आढळी राखील जरी चंद्रमौळी मनुष्य यत्न नव्हे आता येणे परी पतिसहिता निगती झाली पतिव्रता क्वचित काळ मार्गक्रमिता आली गाणगापुरासी मार्गक्रमिता रोगियासी अधिक जाहला त्रिजोशी उतरता ग्रामप्रदेशी अतिसंकट जाहले पै विचारिता श्री गुरुसी गेले होते संगमासी जावे म्हणून दर्शनासी निगती झाली तैवेळी पतिव्रता तैवेळ आली आपुले पतीजवळ पाहता झाला अंतकाळ प्राण गेला तक्षणी जे सांगती माते व्रत केली पूजा अखंडित समस्त जाहले आता व्यर्थ रुचली गौरी आपणावरी कोठे गेले माझे पुण्य वृथा पूजिला गौरी रमण कैसे केले मज निर्वाण एका माय बहिणी ऐसे नाना परिते नारी दुःख करी अपरंपारी इतुके होता अवसरी आता आला तेथे सिद्ध एक तयाने कथले स्त्रियांचे कर्म आणि सांगितले तियेला सहगमन करावे तत्पूर्वी घ्यावे श्री गुरुदर्शन सज्ज झाली सहगमनासी आठवण झाली तियेसी गेली स्वामी दर्शनासी गेली तया संगमासी उभी ठाकून या दुरी तया साष्टांग नमन करी श्री गुरु म्हणते त्या अवसरी सुवासिनी होय निरंतर विपर म्हणते स्वामींसी ईच्या पती पंचत्वासी पावला परम धामासी सुवासिनी केवी होय प्रतिनेले स्मशानासी ही आली सहगमनासी निरोप घ्यावया तुम्हापाशी आली असे स्वामी या श्री गुरु म्हणते द्विजांसी आमुचे बोल जहालीसी अभयपन स्थिरसी संदेह न धरावा मनात प्रेता होनिया देखा ठेविले श्री गुरु सन्मुखा श्री गुरु म्हणते विप्रलोका सोडावस्त्र दोर त्यांचे शरणतीर्थ त्यावेळी देती तया विप्रांजवळी प्रोक्षा म्हणती तत्काळी प्रेतासे करती तीर्थस्नपण श्री गुरु अमृत दृष्टी करुणा प्रेते झाले संजीवन उठवी वैसे तक्षण अंगमुरडित परियसा तटस्थ झाले सकळ जन षष्टांग करती नमन गेले आपुल्या भुवना ख्याती झाली सहस्राष्ट्रा पतिव्रतेने पतिसहित स्नान केले संगमात अंतकरी संतोष भवंत पूजा करीती भक्तीसी नित्य समाराधना देख करीत होते भक्त अनेक कधी नाही आरानुक नाही ऐसा दिवस नाही ऐसे होता एके दिवशी दुर्बळ द्विज आला परियसी असे काश्यप गोत्रेसी तयांत नामतयान भास्कर त्रिवर्गाच्या पुरते देखा असे सवे असेल तंडुक कनिक वरकड पदार्थ त्या पूर्तिका सोपस्कार असे त्यापाशी मास तिन क्रमिल्यावरी समस्त मिळवली द्विजवरी परिहास करीती अपारी श्री गुरुमूर्ती ऐकिले बोलावी ती त्या ब्रह्मानासी आजी भिक्षा करावी म्हणून आम्हासी स्वयंपाक करी वेगेसी म्हणते श्री गुरु कृपा सिंधू आणि द्वयशेर घृत शाखा दोन्ही त्यापुरत स्नान करून सुचिरभूत स्वयंपाक केला त्यावेळी आमंत्रण केले समस्त ग्रामवासियांची तृप्त केले सर्वांची प्राणी मात्र नाही उपाशी घडला असा चमत्कार समस्त तटस्थ झाले लोक म्हणती देखिले अजी कौतुक अन्न होते स्वल्प 4 सहस्र केवी जेविले इथे श्री गुरुचरित्र संक्षिप्त नाना प्राकृत कथा समंत सदा पठित भावी भक्त पंचमाध्याय गोढा श्री गुरुदेव दत्त इथे श्री गुरुचरित्र संक्षिप्त पंचमाध्याय संपूर्ण। अध्याय 6 श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः। सिद्धमने नामधारका पुढे अपूर्व वर्तले एका
60 वर्षे वांजेसी एका पुत्र झाला परी आपस्तंभ शाखेसी तया नामतया सोमनाथ गंगा नामे त्याची पत्नी पतिव्रता शिरोमणी वर्षेसाठी झाली तिसी पुत्र नाही तिचे कुशी वांज म्हणून निख्यातेसी होती तया गाणगापुरी पतिसेवा निरंतर करी भक्ती पुरस्पर नित्य नेम असे थोर गुरुदर्शनायत असे श्री गुरु म्हणती तियसी काय अभिष्ट असे मानसी नितेसी प्रतिदिवशी निरांजन परोपरी पुत्रवंती भावे आपण अंतकरण होय पूर्ण याचा वर देणे म्हणून विनवित असते तये वेळी एकूण तियेचे वचन श्री गुरु म्हणती हासून पुढे जन्म आणेल कवन तू ते स्मरण कैसे सांग नित्य आरती आपण आम्हासी भक्तिपूर्वक भावेसी करता जाहलो संतोषी कन्यापुत्र होतील तुझं व्रत संपूर्ण करून केले दान ते भामिनी तेची दिवशी अस्तमानी झाली आपण विटाळशी येश नवमासा क्रमोणी प्रसिद्ध झाली शुभदिनी समस्त ज्योतिषी येऊनी वर्तविती जातकाते ज्योतिषी म्हणती तयवेळी होईल कन्या मन निर्मळी अष्टपुत्रा वाढेल कुळी पत्रपोती नांदेल कन्या होईल पतिव्रता पुण्यशील धर्मराजा रता हिची ख्याती होईल बहुता समस्ता ऐसी वंदिती दक्षिण देशी महाराजा येईल इचे दर्शन काजा अनेक पुत्र होईल तुझं म्हणून श्री गुरु बोलती पुढे तिसी पुत्र झाला वेदशास्त्री विख्यात भला 5 पुत्र तो लाधला नामकरणे श्री गुरुचा कन्या लक्षण श्री गुरुमूर्ती निरूपिले होते जैनरीती प्रख्यात झाली सरस्वती महानंदा प्रवर्तला निर्धार असे ज्याचे मनी त्याचे वर्धिती दक्षिणी एकोभावे या कारणी भक्ती करावी श्री गुरुची गाणगापुरी असता श्री गुरु आला एक कुष्टी द्विजवरू आपस्तंभ भार्गव गोत्रु नाम तयांचे नरहरी येऊन या श्री गुरुमूर्तीसी नमन करी भक्तीसी करी स्तोत्र बहु असे कर संपुट जोडोनिया श्री गुरु म्हणती द्विजासी पूर्वजन्मी महादोषासी तुवा केली बहु असे म्हणून कुष्टी झालास काष्ट घेऊन संगमासी त्वरित जाय भावेसी संगमनात पूर्वभागेसी भीमातिरी रोवी पा तुवा जाऊन या संगमात स्नान करून या त्वरित पूजा करून अश्वत्थ पुनरपी जाय स्नानासी हाती धरून या कलश दोन्ही आणि उदक तक्षणी शुष्ककाष्टा वेळ तिन्ही स्नपना करी मनोभावे जैनेरीय श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरुपदिती आचरते एकचित्ती भावभक्ती करून या येणे परी 7 दिवस द्विजे केली उपवास तया काष्टा दोन्ही कलश भरून घाली वेळोवेळी जैसा भाव तैसी सिद्धी होईल सत्य हे त्रिशुद्धी श्री गुरुनाथ कृपानिधी सहज निघाले संगमासी होत कमंडलू करकमळी भरला सदा गंगाजळी उचलून या हस्तकमळी घाली ती उदक काष्टासी तेची क्षणी काष्टासी पल्लव आले परियसी औदुंबर औषधनासी दिसत असे समजता तत्काळ विप्रांचे कुष्ट जात सुवर्ण देह त्याचा होता नरसिंह स्वामी श्री दत्त यशालीला तयांच्या एके समयी सायन देवासी घेऊन जाती संगमासी दाखवून पर्जन्यमायसी भक्ती त्यांची पाहिली जाऊनी मठात अग्नी घेऊन ये परत सर्पद्वन पाठवित रक्षक कराव्या त्यांची काशीपूर महास्थान तू तेजे जातांची जाण होईल तुझी कामना पूर्ण संदेह न धरी मनात महिमा काशीचा सांगत गुरुभक्ती करावी म्हणत दिव्य दर्शन घडवित तया सायन देवासी समस्त भक्त सेवा करीती त्यात एक विनकरतंती अत्यंत करीत असे भक्ती नित्य येऊनी नमस्कारी ऐसे किती दिवस क्रमिले व्रत शिवरात्री आले समस्त यात्रेसी निघाले माता पिता तंतिकांचे नगर लोक समस्त गेला आपण एकला राहिला श्री गुरुमठासी आला गुरुपुसती तयासी श्री गुरु म्हणती तयांसी तुझी समस्त गेली यात्रेसी तू एकलाची राहिलासी पाहतासी विनोद श्री पर्वताचा त्याचा भाव पाहुनी जवळी बोलाविती श्री गुरुमुनी बैस म्हणती कृपा करुणी दाखवू म्हणते श्री पर्वत नयन झाकुनी पादुकेसी दृढ धरिगा वेगेसी मनोवेगे तयांसी घेऊन गेले श्री पर्वतासी शैक्षणिक मात्र निद्रावस्था म्हणत झाला जागृता अवलोकिता पर्वत दिसत म्हणे स्वप्न किंवा सत्य शीघ्र क्षौर स्नान करुणी पूजा करता लिंगस्थानी देखता झाला श्री गुरुमुनी अतिविस्मय करुणी तू तरी केवळ परमेश्वर दिसतोसी आम्हाला न कळे तुझा महिमा अपार गोपरूपी गुरुनाथा श्री गुरु सिद्धे सांगितले नामधारकासे ते मी सांगत असे परियसे श्री गुरु महिमा अपारेसी अमृत सेवितो निरंतर नंदीनामा एक ब्रह्मांड सर्वांगी श्वेत कुष्ठदान अंबा तुळजापुरा जाऊन वर्षे 3 आराधिली संवत्सर 3 उपवास द्विज कष्टला बहुवास निरुपजाला स्वप्नी त्यास जाय चंदला परमेश्वरीसी जगदंबेचा निरूप घेऊन आला चंदला परमेश्वरी स्थानी मासस्थान 7 पुरच्चरणी पुनरपी केले उपवास देवपण ठाऊके झाले आम्हासी निरूप दिले मनुष्यापासी जा म्हणितले तुझे निनो हे काहीच
म्हणे मज बर्वे होणे अथवा आपुला प्राण देणे ऐसे बोलून निर्वाणे विपर धरणे बैसला. पुनरपी स्वप्न तयांसी तेसेची होय परियेसी अनेक समस्त भूपियांसी तेनेची परी निरूप होय. तू जरी आता न जासी आम्हा आज्ञा झाली ऐसी बाहेर घालवू तुझसी देवालयात येऊ न देऊ. युतुके झाली यावरी पारणे केले द्विजवरी पूजा करून नानापरी निरोप घेऊन निघाला. गाणगा ग्रामासी आला मठात पुसू लागला. भक्तजन सांगती द्याला संगमी आहे ती श्री गुरु सर्वांगी कुष्ठ असे श्वेत स्वामी दर्शना आलो म्हणत. श्री गुरु म्हणती आपण जाणत संदेह रूपे आला असे धरुणी देखील श्री गुरुसी नमस्कार करीत लोळे भूमीसी श्रीगुरु म्हणती तयासी संदेह रूपे आलासी का देवीपासी का न गेलासी मनुष्यपासी येणे कार्यसी संदेह धरती मानसी काय होय कार्यसिद्धी. तू भक्तजन कामधेनु मनुष्य देही अवतरुण पूजा पारग जाणे कवनु त्रैमूर्ती तुची होसी. स्नान करुणी बाहेर आला शरीर वर्ण पालटला. अश्वत्थ प्रदक्षिणा केल्या सुवर्ण झाले सर्वांग पाहता बर्वे झाले. तवन मात्र जंगीशी राहिले पाहता मन त्यांचे भ्याले. म्हणे स्वामी असे की थोडे श्री गुरु म्हणते त्या द्विजासी मुख उघडी काढी जिव्वेसी विभूती प्रोक्षिता तयांसी ज्ञानोपतले ब्रह्मनाते. नंदीनामा स्तोत्र करीत श्री गुरु संतोष अत्यंत भक्तांते निरोप देत कवीश्वर म्हणावयासी. शेष होते जंगीवेरी तत्काळ गेले दुरी नंदीनामा आनंद करी राहिला सेवा करत देखा. नामधारक विनवी सिद्धासी मागी कथा निरोपिलीसी नंदीनामा कवी ऐसा दुसरा अनिक आला म्हणून. नंदीनामा कवी होता कवित्व केल्या पारमिता समस्त लोक शिकती अमृता प्रकाश झाला चहुराष्ट्री. हिपरगी म्हणजे ग्रामासी कल्लेश्वर नामे लिंगसी द्विजवर एक सेवा करीसी नाम तयांची नरहरी. लिंग सेवा बहु करी आपण असे कवीश्वरी नित्य पाच कवित्वे करी. कल्लेश्वरांमाचुनी निद्रा केली देवळात देखता झाला स्वप्नात लिंगामध्ये श्री गुरु बैसत. आपण पूजा करीत असे हाची होय सद्गुरु त्रैमूर्तीचा अवतारू भेट घ्यावी आता निर्धारू. म्हणून याला श्री गुरु उपाशी याचे विनवोनी स्वामी यासी आला सवे गाणगापुरासी कवित्वे केली बहुवसी. सेवा करत राहिला भक्त ती प्रिय सात दिवाळी निमित्त न्याया गुरुसी गृहा प्रत पार्थिथी 7 ग्रामासी इच्छा पुरावया भक्तांसी 7 रुपये धरीसी जाती सातांच्या ग्रामासी राहोनिया मठा माझी. शूद्र एक तया ग्रामासी नित्य नमस्कार करसी संगमी जाता येती श्रीगुरु पुन्हा येतो तो येणे रीती. श्रीगुरु निरोपिती दयांसी आम्ही जातो संगमासी परतोनी येऊ माध्यनासी तव कापावे सर्व पीक इतुके होता शूद्र देखा पीक कापिले मन पर्व का उभा असे मार्गी एका श्रीगुरु आले परतोनी. नमन करुणे श्रीगुरुसी शेत दाखविले कापिले ऐसी श्रीगुरु म्हणती तयांसी वाया कापिले म्हणून विनोदे तुझं सांगितले तुवा निर्धारे कापले शूद्र म्हणे तर तुझे वाक्य भले तेची मर्ज कामधेनु. समस्त ग्रामीचे पिके देखा शीत नासली सकळ अक्षका पर्जन्य पडला एकाएकी मूळ नक्षत्र परियेसा. ग्राम राहिला पिका विना शूद्र शेत वाढले शतगुणे वाढला यावनाळ सगुण एकेका अकरा परगडेसी सिद्ध म्हणे नामधारकाचे श्रीगुरुम चैत्र महिमा परियेसी व दृढ भक्ती असे ज्यासी दैन्यकेचे तया घरा इति श्री गुरुचरित्र संक्षिप्ता नाना प्राप्त कथा समंता सदा पठित भाविक भक्त 6वा अध्याय गोढा श्री गुरुदेव दत्त इति श्री गुरुचरित्र संक्षिप्त 6वा अध्याय संपूर्णम. अध्याय 7वा श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः. सिद्धमणी नामधारका पुढे अपूर्व झाले एका पूर्वीरंजक कथानका तू ते आपण निरोपिले. तयाने मागितलावर राज्यपद धुरंधर प्रसन्न झाले तयासी गुरुवर निधलावर परियेसा. उपजला तो मुलेंच जातीत वेदुरी नगरी राज्य करिता पुत्रपौत्री नांदत महानंदे परियेसा. ऐसा राजा तो यवन होता आपण संतोषन अश्वगज अपारधन पायभारा मिती नाही. आपण तरी यातीही न पुण्यवासना अंतकरण दान धर्म करी जाण समस्त याती एकभावे विशेष भक्ती विप्रांवरी ती असे पूर्वसंस्कारी असे अस्ति देवालय भूमीवरी. उपद्रव नेदी तयांची तया घरचे पुरोहित तया रायाते शिकवित आपण होनी मुलेंच जात देवद्विज निंदावे. ऐशा परी पुरोहितांची सांगे राजा विस्तारेसी करी पुण्य बहुवसी विश्वास देवद्विजांवरी. राजा देखा येणे परी देखा होता तया वैदुरनगरी. पुढे त्यांचे मांडीवरी स्फोटक एक उद्भवला. नाना परीचे वैद्य येती तया स्फोटकासी लेपकरणी करीती शमन न होय कवने रीती महादुःखे कष्ट तसे. ऐसे असते वर्तमानी
असता गाणगाभुवनी विचार करती आपले बनी राजा येईल म्हणून या येथे येता म्लेंछ लोक होईल द्विजा उपबाधक प्रगट झालो आता एक आम्ही येथे असू नये प्रगट झाले महिमा ख्याती पाहावये येथे म्लेंछ जाती आता राहावे आम्ही गुप्ती लौकिकार्थ पर्येसा ऐसे एकुनी म्लेंछ देखा समजता वर्जुनी आपण एका बैसोनी आंदोलिका गेला तया स्थानासी दुरोणी देखता श्रीगुरुसी चरणी चाले म्लेंछवर येसी जवळी गेला पहावयासी नमन करुणी उभा राहे श्रीगुरु म्हणती तयांची कारे रजका कोटे अससी बौद्ध दिवशी भेटलासी आमचा दास होऊन या ऐसे वचन एकोणी म्लेंछ झाला महाज्ञानी पूर्वजन्म स्मरणामणी करी साष्टांग दंडवत पूर्वजन्मे आठवून देखा हृदन करी अति दुखा कर जोडून विनवी एका नाना परी स्तोत्र करी आजही स्थान गाणगापूर दिव्य असे महिमान लाखो लोक दर्शनाकारण प्रतिवर्षी जाती जया स्थान अद्भुत असे स्थान जनकल्याण कारण शक्ती तेथे ठेवून निर्माण केले श्रीगुरुने स्वामी नरसिंह सरस्वती सर्व भक्त पाचारती कर्दळीवनात जाऊ म्हणती गुप्त व्हावया कारणे आता इथे न राहावे कलियुगी गुप्त व्हावे ऐसे म्हणता गुरुरावे अवघे दुःखित होती जयचा असे भाव सुगम भजता पाद काजे काम ते पूर्ण अंतिधाम मिळेल नाम माझे भाता भक्ता तारण्यार्थ जे पठन अथवा श्रवण करते श्री गुरुचरित्र पूर्ण होती मनोरथ व्यर्थ चिंता नसावी लीला अनंत श्री गुरुच्या संक्षिप्त पहिल्या साच्या श्री नरसिंह सरस्वतीच्या चरणी लीन सर्वदा कृपा होता श्री गुरुचरणी श्री गुरुची पूर्ण होतील कामेसाची मिळेल सुख संपत्ती या चरित्र पठनाने माग कृष्ण प्रतिपदेसी गुरुचरित्र प्रतिपदेच्या दिवशी श्री गुरु नरसिंह सरस्वती चरणी समर्पित केला ग्रंथ हा श्री गुरूंनी दिला हावर जो भावे वाचन हे गुरुचरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती प्राप्त होय ज्या कारणे ग्रंथ रचिला जी ही प्रसिद्धीचा आणला त्यासी रक्षा वेदाळा कृपा करा श्री गुरुदत्ता मी केवळ मंदमती परिभावे घेतला छंद कृपाळ तू सच्चिदानंद पूर्ण केला दयाळुवा दोन्ही कर जोडून आता ह्याची विनवणी ग्रंथ संरक्षकारा गोनी सुखी ठेवी दयाळा इति श्री गुरुचरित्र संक्षिप्त नाना प्राकृत कथा समंत सदा पठित भावी भक्त 7वा अध्याय गोढा श्री गुरुदेव दत्त एकूण ओवी संख्या 325 इति श्री स्वामी दत्त अवधूत महाराज विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ समाप्त शुभम भवतु।